बाळांनो, आता पुढला प्रश्न काय दिला बा, सॉल्व x² + 8x - 48 = 0, पेज नंबर 39. आपल्या पुस्तक पान नंबर 39 वर हा प्रश्न दिलेला आहे. कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथडनं सोडवायचा आहे. कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथडनं सोडवण्यासाठी दिलेल्या इक्वेशनमधील फर्स्ट टर्म सेकंड टर्म तिथंच ठेवायचं आणि थर्ड टर्मचं बरोबर चिन्हाच्या पलीकडे पक्षांतर करायचं आणि आपला जो फॉर्म्युला आहे थर्ड टर्म काढायचा कोणता, मिडल टर्मचा स्क्वेअर अपॉन 4 × फर्स्ट टर्म. ह्या फॉर्म्युलातून आपण काय करायचं, थर्ड टर्म काढायचा आणि तो दोन्ही साईडला ॲड करायचा आणि गणित व्यवस्थित सोडवायचं. पहिल्यांदा इक्वेशन घेऊया, x² + 8x - 48 = 0. हा थर्ड टर्म पक्षांतर करून ठेवायचा. x² + 8x = 48. आता थर्ड टर्म नाही, फर्स्ट आणि सेकंड आहे, थर्ड टर्म नाही. मग थर्ड टर्मचा फॉर्म्युला, थर्ड टर्म = मिडल टर्मचा वर्ग म्हणजे मधल्या पदाचा वर्ग 8x डिवायडेड बाय 4 × फर्स्ट टर्म x², 88 64 4x². आता x² ला x² गेला, 4 न भागलं, 4 × 4 = 2, 4 × 24 म्हणजे 16 × 4 = 64. आपल्याला थर्ड टर्म 16 आलेला आहे. दोन्ही साईडमध्ये ॲड करा. +16 = 48 + 16. दोन्ही बाजूला ॲड केला. फर्स्ट टर्मचं स्क्वेअर रूट, मिडल टर्मचं साइन आणि थर्ड टर्मचं स्क्वेअर रूट ब्रॅकेट स्क्वेअर = आता या दोघांची बेरीज 8 आणि 6 14 64. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट घेतलं. x + 4 = ±8. x + 4 = 8 or x + 4 = -8. x = 8 - 4, x = 4, x = -8 पक्षांतर -4, x = -12. म्हणजे आपल्याला 2 रूट मिळाली. आन्सर काय झालं, x = 4 or x = -12. 2 रूट मिळाली, 4 and -12. आता तेच आपण फॅक्टरायझेशननं गणित सोडवायचं. तेच म्हणजे अवयव पद्धतीनं ते गणित आपल्याला सोडवायचं आहे. आणि हेच उत्तर येतंय का बघायचं. हे आपल्याला फॅक्टरायझेशननं कसं ओळखायचं सांगतो. जर आपल्याला इथं येणारी उत्तरं स्क्वेअर रूटमध्ये जर आली असती तर फॅक्टर पडत नाहीत आणि स्क्वेअर रूटच्या बाहेर जर आली तर ते फॅक्टरायझेशननं गणित सुटतं. तेच उत्तर आता फॅक्टरायझेशननं येते का बघायचं. x² + 8x - 48 = 0. 48 × 48, बे दूनी 4, बे चौक 8, बे 1, बे दूनी, बे सक्क, बे त्रिक, त्रिक 1. आता आपल्याला 8 येण्यासाठी 2 ग्रुप तयार करायचे की जेणेकरून त्यांची बेरीज वजाबाकी 8 आली पाहिजे. 2 दूनी 4, 4 दूनी 8, 8 दूनी 16, 16तनं 3 गेलं
तर 8 येत नाही आपल्याला. 3 दुनी 6, 6 दुनी 12 आणि 2 दुनी 4. 12तनं 4 गेलं तर 8 येईल. मिडल टर्मचं साईन मोठ्या संख्येला द्या. मायनस प्लसचा गुणाकार काय असणार आहे? प्लस मायनसचा गुणाकार मायनस असतो बाळांनो. मग आता 12 मधून 4 गेलं तर 8 अधिक आलं बाळांनो. ओके. मग आता आपल्याला फर्स्ट टर्म प्लस 12x मायनस 4x मायनस 48 इज इक्वल टू 0. x प्लस 12. ह्या 12x मधला x कॉमन काढला, इथला एक x काढला, इथं एक राहिला, इथला 12 राहिला. मायनस 4x मायनस मायनसचा गुणाकार प्लस 12. 12 चौक 48. 2 ब्रॅकेट इक्वल आलं. x प्लस 12 अँड x मायनस 4 इज इक्वल टू 0. x प्लस 12 is equal to 0 or x minus 4 is equal to 0. x is equal to minus 12, x is equal to 4. x is equal to 4 and x is equal to minus 12. दोन्ही पद्धतीने आपण ही गणित सोडवलेली आहेत. ओके.